प्रत्येकाची योजना चालू आहे, तरी या निवडणुकीमध्ये काही धाडशी आणि आपलं मतं मांडणारी काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी एक मतदार आहे, ते आपले मत मांडणार आहेत. सर, तुम्ही ही निवडणूक कुठल्या उद्देशाने पाहता? ही निवडणूक आपल्याला चांगल्या प्रकारे व्हावी, लोकांच्या विकास कामं जी आजपर्यंत जी रखडलेली आहेत, की सरपंच असतो दुसऱ्या पार्टीचा आणि बॉडी असते तिसऱ्याच पार्टीची, अशा माध्यमातून विकास कामं होत नाही. जो शिवसेनेचा असतो, कोण मनसेचा असतो, कोण राष्ट्रवादीचा असतो, कोण काँग्रेसचा असतो, प्रत्येक लोक आपापल्या पक्षाची कामं करत असतात आणि सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात ते भरकटत जात असतात. सर्वसामान्यांच्या त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम होत नाही. म्हणून आता कसं आहे, ज्याची बॉडी येईल त्याचाच सरपंच व्हावा, ह्या भावनेतून जे शासनाने जे निर्णय घेतला त्याचा आज मनापासून आम्ही ह्या ठिकाणी स्वागत करतो आहे. आणि चांगल्या प्रकारे लोकांची कामं व्हावी, लोकांचा विकास व्हावा, हीच आमची इच्छा आहे. प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील लोकांची ज्या समस्या आहेत, आज इतक्या वर्षे, आज 5 वर्षामध्ये देखील आपण पाहिलीत तर कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. आणि हे काम कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे होईल अशा उमेदवारांना आपण निवडून द्यावी, अशी आज मनापासून आहे. आपला मतदार हक्क आपण जाऊन मतदार केंद्रावरती तो बजवावा, एवढं बोलून मी माझे 2 शब्द. आपलं नाव नाही सांगितलं सर? माझं नाव सुनील खेडेकर. तुम्हाला असं का वाटतं की योग्य पूर्वी जी बॉडी होती ती योग्य नव्हती? कारण का आजपर्यंत आम्ही ज्या ग्रामपंचायतमध्ये आज मी गेलो, बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये जाऊन सुद्धा आलेलो, आज एकाही प्रकारचा सरपंच देखील काम करायला मागत नाही. की मला जास्त अधिकार मिळाले म्हणजे मला काही डोक्यात जी हवा गेलेली आहे ती लोकांनी त्यांची ती हवा काढली पाहिजे. आणि ज्या सरपंच पदाची जी हवा ज्यांच्या डोक्यात जी गेलेली आहे ती जनतेने ह्यावेळी त्याला मतदार त्यांना त्यांची जागा योग्य त्या ठिकाणी दाखवून देतील. धन्यवाद सर. आपण जी माहिती दिली ती अतिउत्तम आहे आणि जनतेच्या हिताची आहे. आणि प्रत्येक वेळेस जनता मतदान करते, परंतु ते जे उमेदवार आहेत ते दुर्लक्षित राहतात. आपलं मास महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपले आभार, हार्दिक स्वागत करून मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार रजनीकांत जाधव या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.